कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। गुहागर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक राजीनाम्याचं पत्र लिहून पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठवले असल्याचं खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी सांगितले। पाहुयात काय म्हणालेत। कसं आहे माहिती आहे का, या स्थानिक नेतृत्वाला सर्व महाराष्ट्र सैनिक कंटाळलेले आहेत। कारण त्यांनी आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेतलेलं नाही। ग्रामीण भागातला संपूर्ण कार्यकर्ता या स्थानिक नेतृत्वावरती नाराज आहे। मी आज स्वतः माजी तालुकाध्यक्ष आणि सगळे तालुका उपाध्यक्ष, विभागाध्यक्ष हे सगळे राजीनामे दिलेले आहेत। आज मी कृष्णकुंजावरती राजसाहेबांकडे मी राजीनामे पाठवून दिलेले आहेत आमच्या नेते मंडळांकडे। कालच दापोली मतदारसंघातून असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। ह्याचं कारण एकच म्हणजे हे स्थानिक नेतृत्व। कारण या स्थानिक नेत्यांनी आजपर्यंत जी आम्ही ग्रामीण भागामध्ये जी कामं काय करतो ती वरिष्ठ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच नाही कधी केला। परंतु हे राजसाहेबांना हे पोहोचवलं पाहिजे होतं। राजसाहेबांना सांगितलं जातं एक आणि स्थानिक नेतृत्व करतं एक। जिल्ह्याभरात मी तुम्हाला सांगतो, जितेंद्र चव्हाण साहेबांनी त्यांनीही राजीनामा दिला होता 6 महिन्यापूर्वी। आता तीही आमच्या खेडपासून आता सुरुवात झाली, तेही संपूर्ण जिल्ह्यात आता राजीनामा सत्र चालू होईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जर काम करत नसतील तर 100% संपुष्टात येईल। अजूनपर्यंत कुठच्या पक्षात जायचा निर्णय झालेला नाही, परंतु एवढंच सांगेन की स्थानिक नेतृत्वाला कंटाळून संपूर्ण महाराष्ट्र सैनिक आज वेगवेगळ्या पक्षामध्ये स्थलांतर करत आहेत। Thank you.